अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून तिकीट न मिळाल्यानंतर प्रवीण साबळे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र दिलीप माने यांचा फोन आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्या सूचनेनंतर तसेच दिलीप माने यांच्यासोबत 4 वर्ष केलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर आपण माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संताप व्यक्त करत साबळे म्हणाले, मी 100 एकर बागायतीचा मालक आहे. या निवडणुकीत दाखवून देईन. तसेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा बळी गेला अशी खंत व्यक्त करत त्यांनी आपल्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटवला. माघार कुठून घेतली आणि कशामुळे घेतली? नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 26 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडून इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक 26 क मधून होतो. तर माझी निवडणूक आणि माझा विजय हा त्याच वेळीच निश्चय झालता की जेणेकरून वरिष्ठ लोकांनी मला बोलून एक उमेदवारी देतो म्हणून मला विश्वासात घेऊन ते फॉर्म भरायला लावलं. परंतु काही तासामध्येच माझ्याकडनं प्रत्येक गोष्टी समजून घेऊन माझे कागदपत्र वगैरे सबमिट करून सुद्धा मला वगळण्यात आलं. हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आदरणीय दिलीपरावजी माने साहेब यांच्यासोबत मी 4 वर्ष काम करत असताना जे मला अनुभव आलेत ते अनुभवचा आज मी सोनं करतोय. तर मी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली, परंतु माने साहेबांनी मला कॉल करून सांगितलंय की कुठं ना कुठं एक कार्यकर्त्याचा विचार केला जातो, परंतु हा कार्यकर्त्याचा विचार हे सर्वच पक्षी सांगायला लागलेत. काय विश्वास ठेवायचा कुणावर? तर ही मोठी गोष्ट आहे. आज अजितदादा गटाकडून जर मला उमेदवारी मिळाली असती तर मी 100% मी इथं महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झालो असतो. महानगरपालिकेच्या सर्वेनुसार मी 11,000च्या प्लस आहे. तर कुठंतरी एक माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता कुठंतरी बळी पडलाय. तर ताकद अजितदादाची कमी पडते आहे का इथल्या नेते मंडळाची वरिष्ठ लोकांची कमी पडली आहे? आज दिलीपरावजी माने साहेबांसारखा जर मला फोन येत असेल की मी तुला पाठबळ देतो, कल्याण शेट्टी साहेब आज भेटले मला आत्ता बालाजी सरोवरला, दिलीप माने साहेब भेटले. अहो, ह्या लोकांनी जर ठरवलं तर बरेच काही ह्या सोलापूर शहरामध्ये विकसित झालेलं आहे. आणि निवडणूकच्या तोंडावर जर माझा फॉर्म जर काढण्यात आला तर ही खूप माझ्यासारख्या कार्यकर्त्याची दुर्दैवी गोष्ट आहे. तर मी आदरणीय दिलीपरावजी माने साहेब यांना मी जाहीरपणाने पाठिंबा देतोय. प्रभाग क्रमांक 26 मधून, प्रभाग क्रमांक 26 मधूनच नाही, त्यांचा दिलीप माने साहेबांचा कुठं कुठं पॅनल आहे त्या तिथून मी एक जोर लावण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून असं एक दाखवण्यात येईल की एक सामान्य कार्यकर्ता ला विरोध केला तर कोणत्या पद्धतीने हा कसा निवडून आणायचा ते आम्ही निश्चितपणे नाही. आजकाल पाहायला गेलं तर भाजपा ही कुठल्याच पक्षाची नाही झाली आहे, ती कार्यकर्त्यांची काय होणार यावरती आपण काय सांगताल? ह्यामध्ये सर्वच पक्ष असं झालेत. नुसतं भाजपच म्हणता येत नाही, राष्ट्रवादी पण झाले आहे, भाजप पण झाले, शिवसेना पण झाले. अहो, कुणाला म्हणून नाही, आमच्या डोळ्यासमोर कोण इकडे जर नाही गेला त्याला फॉर्म दिलाय. खिशात घेऊन फॉर्म फिरणाऱ्याचं काय ऐकणार आहे आपण? अहो, तुम्ही कार्यकर्ते निवडणूक म्हणता 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 कार्यकर्ता रचला खचला, त्याच्या आलं ह्याच्यामध्ये रडारडी झाली, बेहोश झालं काय महिला. पण आपल्याला धीर गरजेचं आहे. मग अशा लोकांना धीर देणं म्हणजे तर आतापर्यंत मी 3 विकत गेलोय. मला कंटिन्यू फोन आलेत, रविदादा फोन आला मला, हे पण प्रभाग 24 मधून इच्छुक होते, त्यांचा मला कंटिन्यू फोन आहे. मालकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमाग आहे, मालकाला येऊन भेटा. शेवटपर्यंत मी गेलो नाही. शेवटी माझे न्यूज बघितले त्यांनी की मी अपक्ष थांबलोय, कोणत्याही परिस्थितीत ना. तरी पाठराखण करून मला म्हणले तुम्ही जरा बोला, चर्चा करा. मग शेवटी मालकच बोलले मला की प्रवीणजी, मला त्याच वेळी जरा क्लिक झालं की सगळ्या गोष्टीतून सावरणारा माणूस जर बघायला गेलं तर आजपर्यंत कोणता नेत्याच्या पाठीमाग कार्यकर्त्याच्या पाठीमाग असं खंबीरपणे असं बोलू शकत नाही. तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता बालाजी सरोवरला येऊन कल्याण शेट्टी साहेबांची गाठ घालून जर आम्हाला देऊन बोलत असेल की मी थोडाफार एक पाऊल मागं सरकतो, अजून पुढचं 5 वर्ष आहेत आणि 5 वर्ष जर कोणी विकास नाही करत असेल त्याच्या पाठीमाग आहे की आम्ही. त्यांनी काय करत नाहीत काय नाही आम्ही बघून घेतो त्याचं. आता तुम्हाला सांगितले नाही आणि बाहेरचे लोक तुम्हाला पाठिंबा घ्यायला सांगतात, मग हेच आता ह्याच दुर्दैवाची गोष्ट आहे ना. पक्षातल्या लोकांनी जर मला विश्वासात घेतलं असतं तर मी कुणाला पाठिंबा दिला असता, पक्षातल्या लोकांना पाठिंबा दिला असता. अहो, त्यांचा फोनच नाही, त्यांचा फोन नाही, कुठल्या मिटिंगा नाहीत, काय नाही. त्यांच्यावर कसं झालं माहितीये का, कोणी दडपशाही केलंय का कोणी पैसा घेऊन त्यांनी इच्छुकांना उमेदवारी दिली आहे. ह्या गोष्टीचं कुठंतरी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही उघडकीस आणा. कारण माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता मी आज खचलो नाही.
काय, कारण का शेतीबाडी आमची भरपूर आहे, 100 एकरचा मालक आहे मी, करोडपती आम्ही, पण आम्ही खचणार नाही, आम्ही दाखवून देणार आहे. विरोध तुम्ही केला तर विरोधाला विरोध राहणार, पण विरोध हा राजकीय क्षेत्रातून असणार. आता राष्ट्रवादीला सपोर्ट असेल की भाजपला सपोर्ट असेल? आता दिलीपरावजी माने साहेब हे बीजेपीचे आहेत, कल्याण शेट्टी साहेब हे आमदार आहेत, प्रमुख आहेत, तर मी बीजेपीला सपोर्ट करणार. म्हणजे राष्ट्रवादी सोबत नाराज आहात असं वाटतंय? राष्ट्रवादी सोबत नाराज अजितदादा सोबत नाही, मी वरिष्ठ इथल्या जिल्हा पातळीवर जे काम करतायत त्यांच्यासोबत नाराज आहे. आणि मीच नाही हो, निवडणूक प्रमुख म्हणून खरटमल साहेबाला एवढं त्यांनी हे करून सुद्धा खरटमल साहेबांच्या पोरांचा फॉर्म चांगला असून बाद करण्यात आला. तर ह्याच्यावरनं लक्षात घ्या की हे राजकारण कुणाला निवडून देणार आहेत. अहो माझा प्रभाग 26 आहे, 25च्या लोकांना उमेदवारी दिली, माझा प्रभागात 26 आहे, राहणार तो दुसऱ्या एरियात, तर ह्या प्रभाग 26 मध्ये येण्याचं कारण नाही. हे कुठंतरी उद्याच्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांना कळून चुकणार आहे. नाही, आता तुम्ही म्हणताय तुम्हाला मालकांनी म्हणजे एक शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवारी मिळेल म्हणून. आता मालकांनी उमेदवारी आपल्याला मागे घ्यायला सांगितली, आता परत तुम्ही त्या मालकांच्या शब्दावर विश्वास ठेवणार का? कारण का 4 वर्ष झालं मी त्यांच्या सोबत आहे, हे विकासाच्या दृष्टिकोनातून 4 वर्ष त्यांच्या सोबत असल्यामुळे माझ्या घरासमोर ड्रेनेज नव्हतं. मी मागं कधीच बोललो नाही. तुम्ही न्यूजच्या माध्यमातून बघता, माझ्या फेसबुकच्या माध्यमातून बघा की प्रत्येक ठिकाणी माझ्या समोर येऊन त्यांनी महापालिकेत चर्चा केली, माझ्या समोर ड्रेनेज गल्लीच्या भागामध्ये ड्रेनेज करून आणलं. सत्तेत नसताना पण त्यांनी काम केलं. ह्याचा काय तर मी थोडाफार विचार करून एक माणुसकीच्या नात्याने माने साहेबांच्या पाठीमागे मी ऐवज थांबणार आहे. निवडणूक लढता तुम्हाला कुठलाही पद भेटेल काय? आता मी मागणी केले म्हणून असं नाही, तर ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, ते वरिष्ठ आहेत, त्यांना कार्यकर्त्याची पारख असलीच पाहिजे, कारण ते आमदार आहेत, समितीचे चेअरमन आहेत बाजार समिती, तर कार्यकर्त्याची पारख त्यांना असणं गरजेचं आहे. तर ते कुठंतरी विचार झालाच पाहिजे माझा. तुम्हाला काय अपेक्षा आहे? तुम्हाला कुठल्या पदाची अपेक्षा आहे निवडणूक लढता? आता तुम्हाला सांगतोय की राष्ट्रवादीने मला आता स्वीकृत नगरसेवक म्हणून सांगितलं होतं, आताच मगाशी फोन झाला, आणि कमिटीवर घेतो म्हणलं होतं. आता त्यांच्यावर आता कोणता विश्वास ठेवू? 4 वर्ष झालं माने साहेबांसोबत राहून जर त्यांना तोडायचा प्रयत्न या लोकांनी केला, तर कोणत्या गोष्टीनं आता मी त्यांच्या गोष्टीतनं हे विश्वास ठेवू की मला ते नगरसेवक पद देतील किंवा कमिटीवर घेतील? हा मला विश्वासच नाही. काय तर माझी ताकद दाखवल्याशिवाय तर बाकीच्या लोकांनी तर विश्वास कसा ठेवायला पाहिजे? तर माने साहेबांनी माझी ताकद बघितली आहे, त्यामुळं माने साहेबांवर एक थोडा का होईना मी विश्वास ठेवतोय. इथून पुढे बघू. आता हे एवढंच इलेक्शन नाही, बाकीचे इलेक्शन पण आहेत, त्या इलेक्शन मध्ये पण दाखवतो. हा विश्वास माने साहेबांबद्दल लास्ट पर्यंत आपल्या बरोबर राहणार का? विश्वास राहणार म्हणजे त्यांनी मी जे काय बोललंय ते गुलदस्त्यात आहे, त्यांनी ते केलं पाहिजे, त्या गोष्टीचा विचार त्यांनी केला पाहिजे. आता कार्यकर्त्यांना टिकवायचं का नाही हे त्यांच्या हातात आहे.